सोलापूर शहराला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वागतनगर परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। गळा दाबून दोघांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। सोलापुरातील स्वागतनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। महादेव मंचाळ आणि रंगम्मा महादेव मंचाळ असं हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे। महादेव मंचाळ हे BSNL मधून सेवानिवृत्त झाले होते। मजूर पाणी मागण्यासाठी गेले आणि त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती मिळते आहे। नेमकं काय घडलं? होय, काही महिन्यांपासून मंचाळ यांचे घराचे बांधकाम सुरू होते, त्यामुळे हे दाम्पत्य शेजारी असलेल्या एका कच्च्या घरात राहत होते। काल दुपारच्या सुमारास बांधकामासाठी आलेले मजूर पिण्याचे पाणी मागण्यासाठी त्या घराकडे गेले, मात्र दार उघडून पाहताच दोघेही वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत पडलेले दिसले। हे दृश्य पाहून मजूरही चक्रावले। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। प्राथमिक तपासात दोघांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले आहे। मात्र या दाम्पत्याची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान या घटनेमुळे स्वागतनगर परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे। या प्रकरणाचा तपास आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे।